नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं महा एक्झाम पॉईंट या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती। तर मित्रांनो, आपला आजचा व्हिडिओचा भाग मित्रांनो 13 आहे, ज्यामध्ये मित्रांनो आपण स्पेशली सायंटिफिक असिस्टंट या पदाकरता मित्रांनो काही आपण अतिशय महत्त्वपूर्ण अतिशय संभाव्य प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। मित्रांनो 100% तुमच्या या स्वरूपाचे प्रश्न जे आहे परीक्षेमध्ये तुम्हाला विचारले जाणार असतील, त्यामुळे मित्रांनो व्हिडिओमधला प्रत्येक प्रश्न हा तुमच्या परीक्षा दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचा आहे। त्यामुळे जर तुम्ही सायंटिफिक असिस्टंट या पदाकरता अप्लाय केला असेल तर मित्रांनो या व्हिडिओला तुम्ही शेवटपर्यंत आणि काळजीपूर्वक पहा। मित्रांनो व्हिडिओमधला प्रत्येक प्रश्न हा इम्पॉर्टंट आहे। तसंच जर तुम्ही या मागील व्हिडिओचे पार्ट पाहिला नसाल तर त्या संपूर्ण व्हिडिओची लिंक देखील मित्रांनो तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल, तुम्ही तेथून ते देखील संपूर्ण व्हिडिओ पाहून घ्या, कारण का मित्रांनो तुमचा तो अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी अतिशय महत्त्वपूर्ण व्हिडिओ आहे। तर आपण जे पाहूया आपण या व्हिडिओमध्ये संपूर्ण काही तांत्रिकी प्रश्न जे की सायंटिफिक असिस्टंट या पदाकरता असणारे असतील। आणि मित्रांनो त्यामध्ये तुमचं जर सायंटिफिक असिस्टंटमध्ये केमिस्ट्री असेल, सायकोलॉजी असेल किंवा सायबर ऑथेंटिकेशन असेल, तर तुमचे कोणते बी असेल तरी तुम्हा सर्वांसाठी हे प्रश्न जे आहे ते अतिशय महत्त्वाचे असणार असतील, कारण का हे फॉरेन्सिक सायन्स रिलेटेड असल्यामुळे तुम्हाला हे सर्वांसाठी कॉमन असणारे आहे। त्यामुळेच खूप काळजीपूर्वक हा व्हिडिओ पहा। तर पाहूया आपण काही महत्त्वपूर्ण प्रश्न। तर यामधला आपला प्रश्न क्रमांक 1 असा आहे, जो की प्रश्न पहिला, फॉरेन्सिक विज्ञान म्हणजे काय? तर फॉरेन्सिक सायन्स म्हणजे काय थोडक्यात असा देखील प्रश्न असतो। तर यात जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर क, जे की सी, अपराध संबंधित वैज्ञानिक पद्धतीचा उपयोग करणे म्हणजे की फॉरेन्सिक सायन्स होय किंवा त्याला म्हटलं जातं। त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 2 आपला, DNA परीक्षण कोणत्या प्रकारच्या पुराव्यावर आधारित असते किंवा केले जाते? DNA परीक्षण, तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर ब, जे की रक्त, केस, त्वचा यासारख्या जैविक पुराव्यावर आधारित जे आहे जे की DNA परीक्षण जे की केलं जातं। तर मित्रांनो तुम्हाला हे प्रश्न परीक्षेमध्ये मराठी आणि इंग्लिश अशा दोन्ही भाषेमध्ये तुम्हाला विचारले जातात, परंतु त्या ठिकाणी जास्तीत जास्त जर आपण इंग्लिशचा प्रेफरेबल जास्त दिला तर आपल्याला सोपं होईल, कारण का इंग्लिशचे प्रश्न हे मराठीपेक्षा लवकर आपल्याला कळतात आणि लवकर समजण्यामध्ये त्याची मदत होते। त्यानंतरचा प्रश्न क्रमांक पुढील आपला 3 असा आहे पुढचा प्रश्न, फॉरेन्सिक ऑडिटिंग कोणत्या प्रकारच्या गुन्ह्याचा तपास करते? फॉरेन्सिक ऑडिटिंग, तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर ब, जे की आर्थिक गुन्हे असतात त्यामध्ये जे आहे फॉरेन्सिक ऑडिटिंग ही जी आहे जी की त्या गुन्ह्यांचा तपास करते। ऑप्शन नंबर ब हे याचं उत्तर होणार असेल। त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 4 असा आहे, फॉरेन्सिक बॅलिस्टिक्सचा अभ्यास कोणत्या शास्त्राशी संबंधित आहे? फॉरेन्सिक बॅलिस्टिक्सचा, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर जे की ब, अग्निशस्त्राचा अभ्यास जो आहे यामध्ये केला जातो, म्हणून ऑप्शन नंबर ब हे याचं उत्तर होणार असेल। त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 5 आपला, फिंगरप्रिंटचे वर्गीकरण सर्वप्रथम कोणी केले? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर जे की ब, फ्रान्सिस गाल्टन यांनी जे आहे जे की फिंगरप्रिंटचे वर्गीकरण सर्वात प्रथम केलेलं आहे, म्हणून ऑप्शन नंबर ब हे याचं उत्तर होणार असेल। आणि जर मित्रांनो तुम्ही या परीक्षेच्या शेवटच्या दिवसांमध्ये जरी मित्रांनो आपला जो MCQ टेक्निकल क्वेश्चन बँक आहे जो की सायंटिफिक असिस्टंट, जर तुम्ही त्याचा अभ्यास केला असाल तर तुम्हाला या प्रश्नांचा अभ्यास ऑलरेडी मित्रांनो तुमचा झाला असेलच। आणि ज्या विद्यार्थ्यांनी अभ्यास केला नसेल किंवा ते मिळवलं नसेल तर मित्रांनो तुम्ही वेट न करता लगेच आपल्या व्हॉट्सअप सरांशी कॉन्टॅक्ट करून ते सर्व काही मिळवून घ्या। त्याची मित्रांनो PDF फॉर्मॅटमध्ये तुम्हाला ते मटेरियल सेंड केलं जाईल। जर तुम्ही त्याचा जरी अभ्यास या उर्वरित दिवसांमध्ये केला तर मित्रांनो 100% तुम्हाला येणाऱ्या परीक्षेमध्ये हे चांगले गुण मिळवून देण्यासाठी अतिशय उत्तम आहे मित्रांनो, ज्यामध्ये आपण फॉरेन्सिकचा A to Z अभ्यासक्रम आपण कव्हर केलेला आहे। तर तुम्ही नॉन टेक्निकल देखील जर दोन्ही जर घेतला तर तुमचा परिपूर्ण मित्रांनो 200 मार्काचा अभ्यास हा कव्हर होणार असेल, ज्यामध्ये बहुतांशी प्रश्न तुम्हाला त्या परीक्षेमध्ये येण्याची दाट संभाव्यता आहे। त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांनी अजूनही घेतलं नसेल, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या ऑफिशियली व्हॉट्सअप सेलरची लिंक देण्यात आली आहे, त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही आपल्या सेलरशी कॉन्टॅक्ट करून अवघ्या 5 मिनिटांमध्ये सर्व काही A to Z स्टडी मटेरियल तुम्ही घेऊ शकता व चांगल्या आणि उत्तम तयारीला मित्रांनो या शेवटच्या दिवसांमध्ये देखील तुम्ही करू शकता। तर जे काही सिरियस कॅन्डिडेट असतील त्यांनी नक्की आपल्या सेलरशी कॉन्टॅक्ट करा आणि ते सर्व काही 5 मिनिटाच्या आत मिळून घ्या मित्रांनो। त्यानंतरचा पुढील प्रश्न जो की प्रश्न क्रमांक 6 असा आहे पुढचा, फॉरेन्सिक टॉक्सिकोलॉजीचा वापर कशासाठी केला जातो? फॉरेन्सिक टॉक्सिकोलॉजीचा, तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर ब, जे की विषाच्या प्रमाणाचे विश्लेषण करणे। तर एखाद्या केसमध्ये विषाचं देखील प्रमाण असतं, त्यामध्ये जे आहे जे की फॉरेन्सिक टॉक्सिकोलॉजीचा वापर केला जातो। त्यानंतरचा प्रश्न क्रमांक पुढील आपला 7वा प्रश्न आहे, न्यायसहाय्यक विज्ञानात लोगॉड एक्सचेंज प्रिन्सिपल काय सांगते? तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर अ, जे की गुन्हे आणि स्थान याच्यात नेहमी पुरावा आदान प्रदान होतो, हे जे आहे जे की लोगॉड्स एक्सचेंज प्रिन्सिपल सांगते। त्यानंतरचा प्रश्न 8वा आपला, डिटेक्टर कशासाठी वापरले जाते? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब, माहितीच्या सत्यतेची पडताळणी करण्यासाठी डिटेक्टर जे आहे ते वापरलं जातं। त्यानंतरचा प्रश्न 9 असा आहे, फॉरेन्सिक डेंटिस्ट्री कोणत्या प्रकारच्या पुराव्यावर काम करते?
फॉरेन्सिक डेंटिस्ट्री. तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर जे की ब, दातांचे ठसे यावर जे आहे ते काम करते. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 10वा, फॉरेन्सिक भाषाशास्त्राचा उपयोग कशासाठी केला जातो? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर अ, जे की भाषा संबंधित पुरावे तपासण्यासाठी फॉरेन्सिक भाषाचा उपयोग केला जातो. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक आपला 11वाचा आहे, कोणता सायबर गुन्हा अत्यंत प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करून डाटा चोरून तो कळत न कळत वापरकर्त्याच्या संगणकावर चोरी करतो? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर जे की क, म्हणजेच की सी, ॲडव्हान्स पर्सिस्ट थ्रेट, ज्याला आपण APT असं म्हणतो शॉर्टमध्ये, जो की करतो. त्यानंतरचा प्रश्न 12वा आपला, संगणक फॉरेन्सिकमध्ये स्टेग्नोग्राफीचा वापर कशासाठी केला जातो? स्टेग्नोग्राफीचा, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर अ, जे की चित्रफितीमध्ये छुपा डेटा ठेवण्यासाठी जे आहे जे की स्टेग्नोग्राफीचा वापर केला जातो. त्यानंतरचा 13वा प्रश्न, कोणता सायबर गुन्हा इंटरनेटवर जे की TOR सारख्या तंत्रज्ञानाच्या मदतीने अपरिचित म्हणजे की ॲनोनिमस राहून कार्य करण्यात येतो? त्याला आपण डार्क वेब देखील थोडक्यामध्ये असं म्हणतो. तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर ब, जे की डार्क वेब क्राईम असं देखील त्याला म्हणतो, म्हणून ऑप्शन नंबर ब हे याचं उत्तर याचं होणार असेल. त्यानंतर 14वा प्रश्न आपला पुढील, संगणक नेटवर्कमध्ये MITM मेन इन द मिडल हल्ला कशा प्रकारे काम करते? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर अ, जे की हॅकर दोन पक्षांमधील संभाषणामध्ये हस्तक्षेप करतो. तर म्हणजे थोडक्यामध्ये हे हॅकिंगसाठीचं आहे. त्यानंतरचा 15वा प्रश्न पुढील आपला, ध्वनी विश्लेषणाच्या संदर्भात फॉर्मॅट फ्रिक्वेन्सीज काय आहेत? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ड, जे की आवाजाच्या ओळखीतील विशेष वैशिष्ट्य. त्यानंतरचा 16वा प्रश्न, संगणकीय गुन्हे म्हणजे सायबर क्राईम्स कोणत्या प्रकारात मोडतात? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर जे की क, सायबर गुन्ह्यामध्ये हे मोडतात. त्यानंतरचा 17वा प्रश्न, खालीलपैकी कोणती एक संगणक गुन्ह्याची उदाहरण नाही? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ड, जे की मोटार गाडी चोरी हे की यापैकी गटातनं बसणारं आहे थोडक्यात. बाकी हॅकिंग, फिशिंग आणि डाटा चोरी हे सर्व काही संगणकीय गुन्ह्यामध्येच येणारे असतील. त्यानंतरचा 18वा प्रश्न आपला, फिशिंग हा शब्द कोणत्या गुन्ह्याशी संबंधित आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर अ, खोट्या वेबसाईटद्वारे व्यक्तिगत माहिती चोरी करणे, त्याला फिशिंग असं जे आहे ते म्हटलं जातं. त्यानंतरचा 19वा प्रश्न, संगणक सिस्टीममध्ये परवानगीशिवाय प्रवेश करण्याच्या क्रियेचे काय म्हणतात, त्याला काय म्हटलं जातं? तर त्याला जे आहे थोडक्यात हॅकिंग असं म्हटलं जातं, म्हणून ऑप्शन नंबर ब हे याचं उत्तर होणार असेल. त्यानंतरचा 20वा प्रश्न आपला, ध्वनी विश्लेषणात कोणता घटक हा आवाजाचे विविध स्वरूप तपासतो? तर त्याला जे आहे काय म्हटलं जातं, तर त्याला वारंवारता म्हणजे की फ्रिक्वेन्सी थोडक्यामध्ये म्हटलं जातं. ऑप्शन नंबर अ हे याचं उत्तर होणार असेल. तर मित्रांनो, असे आपल्या आजच्या व्हिडिओमधले जे काही टॉप 20 क्वेश्चन होते जे की आपण पाहिलेले आहेत, आणि परीक्षेला आपल्या शेवटचे काही दिवस उरलेले आहेत, त्या शिल्लक दिवसांमध्ये आपण टेक्निकलचे दोन्हीचे आपण नॉन टेक्निकलचे प्रश्न आपण जास्तीत जास्त सराव करणार आहोत. त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करून घ्या. आणि ज्या विद्यार्थ्यांना TCS पॅटर्न आधारित आपला सायंटिफिक असिस्टंटचा टेक्निकल आणि नॉन टेक्निकलचा दोन्हीचा कोर्स हवा असेल तर त्यांनी आपल्या व्हॉट्सअप सेलरशी कॉन्टॅक्ट करून मित्रांनो सर्व काही मिळून घ्या. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्यांची ऑफिशियल लिंक देण्यात आली आहे, ज्यामध्ये तुम्हाला A to Z माहिती प्रोव्हाइड करण्यात आलेली आहे. आणि सर्व काही तुमच्या एक्झाम ओरिएंटेड आहे, एक्झाममध्ये येऊ शकेल अशी माहिती आहे. त्यामुळे आपल्या सेलरशी कॉन्टॅक्ट करून लगेच सर्व काही मिळून घ्या मित्रांनो. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन प्रश्नांसोबत, नवीन अपडेटसोबत, नवीन एका माहितीसोबत. तोपर्यंत मित्रांनो, बी प्रॅक्टिस क्रॅक एक्झाम.